रायगड जिल्ह्यात उरण शहरात इंदिरा ग्रामीण रुग्णालय व कैलासवासी गोना अक्षीकर विद्यालयात एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन। 1 डिसेंबर एड्स जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो। एड्स हा जीवघेणा आजार असून त्या आजारावर अजून जालीम औषध सापडलं नाही। या आजारावर जगभरातील वैद्यकीय संशोधन सुरू आहे। 2030 पर्यंत हा आजार हद्दपार करण्यासाठी सदस्य देश भागीदार व विविध संस्थांनी भागीदार म्हणून एकत्र काम करावे असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे। जगात सध्या 3,90,00,000 लोक एड्सग्रस्त बाधित आहेत। 2022 मध्ये 13 लाख लोक HIV ची लागण झालेली होती, तर 6,60,000 एड्स बाधित जणांचा एड्स संबंधित आजाराने मृत्यू झाला, असे जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण व पूर्व आशिया विभागाचे संचालक डॉक्टर पूनम क्षेत्रपाल सिंग यांनी सांगितलं आहे। ही शोकांतिका आहे। या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील उरण शहरातील इंदिरा ग्रामीण रुग्णालय व कैलासवासी गोना अक्षीकर विद्यासंकुल यांच्या संयुक्त विद्यमाने 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8:30 वाजता सालाबाद प्रमाणे या रॅलीचे आयोजन केले होते। या रॅलीत इंदिरा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर BM काळेल, समुपदेशक डॉक्टर महादेव पवार, लॅब टेक्निशियन तृप्ती राजने, कर्मचारी संजीवनी म्हात्रे, सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार, गोना अक्षीकर विद्यालयाचे मुख्याध्यापक भोये सर, SS पाटील सर, पत्रकार रमेश थळी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। ही रॅली घोषणा देत पंचायत समिती कार्यालय मार्गाने स्वामी विवेकानंद चौक उरण, मोरा रोड, गणपती चौक, बाजारपेठ, पालवी हॉस्पिटल, कामठा रोड मार्गाने गोना अक्षीकर विद्यासंकुलात या रॅलीची सांगता झाली। या प्रसंगी संतोष पवार, डॉक्टर BM काळेल, भोये सर, SS पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून एड्स दिनाचे महत्त्व पटवून दिले। तसेच डॉक्टर BM काळेल यांनी मार्गदर्शन करताना इंदिरा ग्रामीण रुग्णालयात 320 HIV बाधितावर उपचार सुरू आहेत याविषयी खंत व्यक्त करून या विषयावर वारंवार जनजागृती होणे ही काळाची गरज आहे। यावेळी समाजसेवक मनोज ठाकूर यांनी सालाबाद प्रमाणे विद्यार्थ्यांना पेन व खाऊचे वाटप केले। ही आहेत या क्षणाची क्षणचित्रे। ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल, रायगड विभाग संपादक रमेश थळी, उरण, रायगड। पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे गेले 25 वर्ष ज्या पद्धतीने हा कार्यक्रम सुरू झाला आणि जेव्हा शासनाने शाळांवरती जबाबदारी टाकली आणि तेव्हापासून अविरतपणे NISCOच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो। विशेष शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि ही खरंच काळाची गरज आहे की लोकांमध्ये अवेअरनेस खरंच येणं अपेक्षित आहे की आपली जबाबदारी ओळखून, आपल्या कुटुंबाची जबाबदारी ओळखून आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने आपलं जीवन जगलं पाहिजे या पद्धतीचा एक संदेश देण्यासाठी ही रॅली आहे आणि खरंच याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने झालेला आज समाजामध्ये आपण पाहिलं तर जे एड्सचं प्रमाण यापूर्वी जे होतं 20-25 वर्षापूर्वी आणि त्यामध्ये आणि आता ज्या एकंदरीत परिस्थितीमध्ये तर आमूलाग्र बदल झालेला आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस झाल्यामुळे खूप कमी संख्या आज एड्सच्या आजाराच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। पवार सर आहेत, पवार सरांकडे जो डाटा आहे आणि आज त्याच्या संदर्भातलं समाजामध्ये जे गैरसमज आहेत वेगवेगळ्या माध्यमातून हा एड्स होऊ शकतो आणि मग त्या एड्स झालेल्या व्यक्तीला समाजापासून दूर न करता तो एक समाजाचा घटक आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचा औषधोपचार घेऊन आपली प्रतिकारशक्ती वाढवून तो पुन्हा समाजाचा आधार म्हणून अतिशय गंभीरपणे आपलं जीवन जगू शकतो या संदर्भातली देखील माहिती या निमित्ताने दिली जाते आणि त्यामुळे शासनाचं तर आपण आभार व्यक्त केलंच पाहिजे, पण त्याचबरोबर हा उपक्रम पुढे नेण्याचं काम NISCO आणि NISCOचे विद्यार्थी पाटील सर असतील, गरज मॅडम असतील, काटे सर असतील किंवा मुख्याध्यापक भोये सर असतील, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आणि इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचा संपूर्ण स्टाफ पवारसाहेब असतील किंवा स्वतः वैद्यकीय अधीक्षक आज सकाळी त्या ठिकाणून आलेले आहेत, कालेल सर असतील, त्यांचा पूर्ण स्टाफ असेल, तुमची मॅडम आणि तुमचे सहकारी, त्याचबरोबर पत्रकार म्हणून रमेश थळी सर अतिशय आपण मनापासून हे काम करता। दरवर्षी या ठिकाणी येऊन आपण इतरांमध्ये ही माहिती देण्याचं काम करता, त्याबद्दल पत्रकार म्हणून आपलंही विशेष अभिनंदन करतो, आभार मानतो आणि ह्या रॅलीला जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे जनजागृतीचं त्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुरक्षित लैंगिक संबंध टाळायचा आहे किंवा जेव्हा जिथं ज्यांना म्हणजे असं संबंध ठेवायची वेळ येईल तेव्हा सुरक्षित संबंधे कंडोम वापरायला पाहिजे, तर हा आजार होणार नाही। त्याचबरोबर आपण जेव्हा
ब्लड घेतो, एक रुग्णाला रक्त कमी झाले किंवा ॲक्सिडेंट झाला, त्याच्या शरीरातलं रक्त गेलं, तर जे आपण रक्त घेणार आहे ते HIV बाधित रुग्णाचं असायला नाही पाहिजे. त्याचबरोबर आता हल्ली मुलांच्यामध्ये प्रमाण वाढलेलं आहे की ग्रुपमध्ये मुलं निडल आणि सिरिंजचा वापर करून अंमली पदार्थ घेतात, तर त्याचं प्रमाण म्हणजे नाहीच व्हायला पाहिजे आणि इन्फेक्टेड म्हणजे दूषित सुया आणि याचा वापर आपण नाही करायला पाहिजे. त्यामुळे या गोष्टीचा जर आपण तंतोतंत वापर केला तर या आजारापासून आपण वाचू शकतो. त्यामुळं आपण म्हणत होतो की आज संयम पाळा, एड्स टाळा म्हणून आपण ही घोषणा देत होतो. त्यामुळं आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी झाला. सरांचा आणि मी सगळ्यांचं मी धन्यवाद देतो. थँक्स. गेली 25 वर्ष जे आहे, या 25 वर्षापासून हे जनजागृती एड्स दिनानिमित्त आपण जनजागृती करत असतो की जेणेकरून या रोगापासून आपण मुक्त होऊ शकतो. तो कुठल्याही प्रकारे आपल्याला आयुष्यभरामध्ये HIVची बाधा जी आहे ती बाधा होऊ शकणार नाही. आपलं जीवनमान उंचावेल, आपलं जीवन सुरक्षित राहू शकेल. आता डॉक्टरांनी बरीच माहिती याविषयी तुम्हाला दिलेली आहे आणि खरोखर याचं जर आपण तंतोतंत पालन जर केलं तर आपल्याला यापासून खरोखर सुरक्षितता मिळू शकेल. आणि म्हणूनच या रॅलीचं आयोजन तेच होतं. आपण या जनजागृती करत असताना, रॅली काढत असताना मात्र या जनतेला सांगत होतो, लोकांना सांगत होतो, या नियमांचं जर आपण पालन केलं तर या रोगापासून आपण निश्चितच मात्र मुक्त होऊ शकतो आणि आपलं जीवनमान. गेले 25 वर्ष जे आहे, या 25 वर्षापासून हे जनजागृती एड्स दिनानिमित्त आपण जनजागृती करत असतो की जेणेकरून या रोगापासून आपण मुक्त होऊ शकतो. तो कुठल्याही प्रकारे आपल्याला आयुष्यभरामध्ये HIVची बाधा जी आहे ती बाधा होऊ शकणार नाही. आपलं जीवनमान उंचावेल, आपलं जीवन सुरक्षित राहू शकेल. आता डॉक्टरांनी बरीच माहिती याविषयी तुम्हाला दिलेली आहे आणि खरोखर याचं जर आपण तंतोतंत पालन जर केलं तर आपल्याला यापासून खरोखर सुरक्षितता मिळू शकेल. आणि म्हणूनच या रॅलीचं आयोजन तेच होतं. आपण या जनजागृती करत असताना, रॅली काढत असताना मात्र या जनतेला सांगत होतो, लोकांना सांगत होतो, या नियमांचं जर आपण पालन केलं तर या रोगापासून आपण निश्चितच मात्र मुक्त होऊ शकतो आणि आपलं जीवनमान. गेले 25 वर्ष आपल्या या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे कैलासाची गौणा अक्षिकर विद्यासंकुलातील NI हायस्कूल उरण यांच्या माध्यमाने 25 वर्ष ह्या एड्स रॅलीचं आयोजन केलं जातं. आणि त्याच्याही पूर्वी आमच्या पांडिवे उरण या गावातील ग्रामविकास सेवा संस्था याचे अध्यक्ष श्रीयुत मनोज पाटील यांच्या माध्यमाने गेले 6 वर्ष आम्ही त्यावेळेला संपूर्ण रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा आणि मुंबई अशा 3 जिल्ह्यांमध्ये या जनजागृतीचं आयोजन केलं. आणि नंतर मग NI हायस्कूलमध्ये सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर हा वसा जो आहे हा तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही सोडलेला नाही आहे. आणि याचं एकमेव कारण म्हणजे मुलांमध्ये किंवा ज्या वेळेला शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही ही जनजागृतीचं आयोजन करायचो त्यावेळेला प्रत्येक लोकांपर्यंत ह्या गोष्टी जायला पाहिजे, प्रत्येक घराघरामध्ये. ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.